मुलीने शेतात राबणाऱ्या सालगड्याच्या पोराबरोबर लग्न का केलं म्हणून पोटची मुलगी अनुराधा बिराजदारला मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तिच्या आई वडिलांनी केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील मंगळवेढा शहरात घडली होती। मात्र भय इथेही संपत नाही, कारण अनुराधाला मारल्यानंतर मुलीचा पती शैलेश बिराजदार आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळते। कुणी दिली आहे धमकी, त्यांच्याच तोंडून नाही का? पहा आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। मैताचा पती आपल्या बरोबर आहे। मला सांगशील केव्हापासूनचं प्रेम प्रकरण होतं? 2014 पासून आमचं प्रेम प्रकरण होतं। 2015 मध्ये समजलं त्यांच्या वडिलांना। तर वडिलांना समजल्यावर आमच्या फॅमिलीला आणि मला एक 2 वाजता मारायला सुरुवात केली। ते रात्री 12 वाजेपर्यंत मारू लागले। मग आमच्या वडिलांना वगैरे गन वगैरे दाखवलं। वडील कोण काम करत होते त्यांच्या इथे? आमचे वडील काम करत होते। मग मारले आम्हाला, मला, माझ्या भावाला, पप्पांना, आईला पण मारले। तिनं म्हटलं मला तुझ्याकडेच राहायचं आहे, तू कुठे घेऊन जातो घेऊन जा, मला फक्त तुझ्याशिवाय राहायचं नाही, मला राहायचं पण होत नाही, असं तसं बोलू लागले। मग आम्ही काय करायचं विचार केला, मॅरेज करूया म्हटलं। आम्ही रजिस्ट्रेशन केलं। मग नंतर काय कधी केलं लग्न हे तुम्ही? 1 तारखेला आम्ही रजिस्टर केलं, 1 ऑक्टोबरला। 1 ऑक्टोबरला लग्न केलं? कुठे केलं? विजयपूरमध्ये केलं, सब रजिस्टर ऑफिसमध्ये केलं। मग त्याच्यानंतर ना मॅरेज झाल्यानंतर तिला मी वापस सिंदगीपर्यंत सोडून आलो। मी वापस घरी 9 वाजेपर्यंत आलो। 9 वाजता त्याच्या पप्पांनी तिला फोन केला। 9 वाजता तिच्या पप्पांनी तिला फोन केला। मग नंतर तिनं बोलली की पप्पांना माहीत झालं असं असं असं। मग मी म्हटलं तू काय करणार आहेस? मी वाटतं पळून येणार तुझ्यासोबत, मला नाही होत, मला पप्पा मारतात, मला ठेवतच नाहीत, पप्पा मारतात बोलले। तू निघ तिथनं, मी येतो बिजापूरपर्यंत बोललो। मग मी बिजापूरला गेलो, देवरिपर्गीपर्यंत गेलो। तर तवर तिच्या पप्पानी तिथं रूममध्ये राहत होते, त्या रूम ओनरला फोन करून सांगितलं आमच्या मुलीला सोडू नका म्हणून। मग सोडू नका म्हणून त्यांनी बंधन केलं। तवर त्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत तिला घेऊन गेले। मग नंतर मी पण जाऊन सापडलो असतो, मला पण त्यांनी मारले असते। मग मी मागे सरकलो, बघितलं, शोधलं, नंतर मला हे बातमी कळाली। मग नंतर वाईट घटना घडली।